नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। श्रीगोंदाचे तहसीलदार यांना महिलांनी घातला घेराव। वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲडव्होकेट डॉक्टर अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन। श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव येथील जोशी वस्तीवरील आदिवासी भटके विमुक्तांचे अतिक्रमित घरे असणारी गट क्रमांक 52/52 वरील जागा लाभार्थ्यांच्या नावे करण्यासाठी गट विकास अधिकारी तथा सदस्य सचिव तालुका शक्ती प्रादत्त समितीची बैठक गुरुवार दिनांक 12 जून रोजी श्रीगोंदा येथे घेण्यात येणार आहे। तसेच भटके विमुक्तांच्या जातीच्या दाखल्याबाबत परिपूर्ण प्रस्तावाची छाननी करून उपविभागीय अधिकारी यांच्या परवानगीने सदर दाखले घेण्यासाठी येत्या 15 दिवसात कॅम्प घेण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन श्रीगोंदाचे तहसीलदार मुदगुल यांनी आंदोलन करताना दिलं। याबाबत तहसीलदारांना दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव येथील जोशी वस्तीवरील जुना गट नंबर 52/52 तसेच नवीन गट नंबर 2152 या क्षेत्रावर भटके मुक्त समाजाची 1994 पासून अतिक्रमित कच्ची घर, पाल व कुडाची घरे आहेत। 350 भटके मुक्त कुटुंब राहतात। त्यापैकी 35 कुटुंबांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुले मंजूर झाली आहेत, परंतु सदर लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळण्यासाठी ते वास्तव्य करीत असलेली जागा अतिक्रमण नियमनाकूल करून मिळावी यासाठी 16 फेब्रुवारी 2018च्या शासन निर्णयानुसार उपविभागीय अधिकारी श्रीगोंदा यांच्याशी चर्चा करून शक्ती प्रदक समितीची बैठक बोलवावी व या बेघर कुटुंबांना जमीन हस्तांतरित करावी। तसेच श्रीगोंदा तालुक्यातील आदिवासी बांधवांना जातीचे दाखले मिळावेत या मागणीसाठी भटके विमुक्त आदिवासी संयोजन समितीच्या वतीनं श्रीगोंदाचे तहसीलदार मुगदुल यांना आदिवासी समाजातील महिला आदिवासी भटके मुक्त समाजातील महिलांनी घेराव घालून आंदोलन केलं। यावेळी त्यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतो असे लेखी आश्वासन दिलं। वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲडव्होकेट डॉक्टर अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली झालेली या आंदोलनास भटक्या विमुक्त संयोजन समितीच्या सदस्या लता सावंत, पल्लवी शेलार, उमाताई जाधव, बापू ओहोळ, तुकाराम पवार, विशाल पवार, आसाराम काळे, संतोष चव्हाण, राहुल पवार, सचिन चव्हाण, आतिश पारवे, राजू शिंदे, ललिता पवार, रेश्मा बागवान, शीतल काळे, काजोरी पवार, डिसेना पवार, ऋषिकेश पवार, ऋषिकेश गायकवाड, अशोक मोरे, राजू भोसले, सागर शिंदे, संतोष पवार, मच्छिंद्र जाधव, राजू शिंदे, अविनाश काळे, ऋषिकेश गायकवाड यांच्यासह आदिवासी भटके विमुक्त समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते। कारण नाही आम्हाला लेखी पाहिजे। मी साहेबांना पण सांगितलं, तुम्ही जर लेखी देत असाल तर आम्ही वेलकम। आता माझ्या अखत्यारीत काय आहे तर बाबा म्हणजे एका महिन्याच्या आत मी कॅम्प आयोजित करतो, बरोबर। आता हे यांचं म्हणणं काय आहे तर हे जे कागदपत्र मागवले जाते कोणाकडून, माझ्याकडून नाही, प्रांतासाहेबाकडून, ती पूर्तता करावं लागेल। ते आपण देऊ शकतो का? त्याचं आश्वासन मी देऊ शकतो नाही। एक कसं सांगतो तुम्ही पॉझिटिव्हली काय करतो, गव्हर्नमेंटचा जो निर्णय नागरिकत्वाच्या पुराव्यासाठी जे काही मुद्दे आहेत, समजा ज्याच्या कुटुंबामध्ये भटक्यामध्ये समजा कोणी शाळेतच गेलं नाही तर त्याचा स्थानिक पुराव्याच्या आधारे त्या ठिकाणी त्याला नागरिकत्वाचे पुरावे देता येतात। नाही मान्य आहे, जात प्रमाणपत्र प्रांतासाहेबांच्या परंतु तुम्ही तालुक्याचे बॉस आपल्याकडून जे होईल ते देऊ, पण शेवटी मंजूर करणं किती दाखले ते कोणाकडे आहे? प्रांतासाहेबांकडे, बरोबर आहे। पण तुम्ही जर बोलले काय आपले थांब ना साहेबांशी अजून पण बोलतो परत, पण तुम्ही पण एकदा बोला। मी पण बोलतो पण तुम्ही पण बोलतो। मग मला सांगा सर, 500 लोकांचे दाखले जर आणले किती नुकसान झालं? आम्ही काय एवढा अंदाज शिष्यवृत्तीचं मुलाला स्कॉलरशिप मला काय बरं, महसूल मंत्र्यांनी आधी सिलेक्ट तेवढंच करू शकते साहेब। महसूल मंत्र्यांनी आधी सिलेक्ट कराय किंवा तुम्हाला स्थानिक परवानगी द्या, महसूल मंत्री जेव्हा आपण प्रांत साहेब देऊ शकते, तुम्ही त्यांच्या मार्फत तुम्ही सोबत काम करता। सर जाम केलं काम घेतो सर, आम्ही कंटिन्यूस काम घेतो सर। 1 महिना लावण्यापेक्षा आज काम कुठायला पाहिजे सर, पण तुम्हाला काम दिसत नाही दिसत मुद्दा आम्ही करत असेल ना सर, तर आम्हाला डायरेक्ट प्रांताकडे जायचे आणि जाऊ पण शकत नाही। आपण तुमच्या ऑफिसला प्रांत साहेब गुरुवारी असते आपले
त्या दिवशी तुम्ही सर कागदपत्राचं झालं, आम्ही आक्रोश बाहेर मांडतोय. आम्ही सकाळपासून पाणी पिलेलं नाही, आमच्या पोटात अन्न नाही, आणि तुम्ही ह्या बोलीतून निघून जाता कशामुळे? नाही कशामुळे मला उत्तर द्या तुम्ही. स्वामी आम्हाला तुम्हाला गोष्ट अधिकारी सांगितलं आम्ही आमच्या काय काय सर तुम्ही वर्षापासून हेच सांगताय, वर्षापासून तेच चाललंय सर. सर आम्ही वर्षापासून पण इथं पिढ्याला पिढ्या ते विधी करतायत आणि त्यांचं मड घरात असतं सर. पुरायला सुद्धा जागा नाही आम्हाला. करण्याचा अर्थ आहे का आता? पण तुम्ही आता तुम्ही मुदत किती? 2 मिनिटं. आता मुदत किती? एका महिन्यात आपण कॅम्प म्हणजे गोरे साहेब, अरविंद भाऊ, आपण लिहून देतोय सांगायचं लेखी घ्या ना, साधा लेखी घ्या. तुम्ही अधिकारी आमच्या मुलांचं नुकसान किती होतंय सर? आता मुलांचं शिक्षणाचं काय करणार? 3 दिवसात मला तेच म्हणायचंय, शाळा सुरू होतील आता 1 आठवड्यामध्ये. तुम्ही 1 महिन्याचा टाइम घेऊ नका, 10 ते 15 दिवस. ऐका ना सर, आम्ही जामखेड तालुक्यामध्ये आमच्या तहसीलदार साहेबांनी स्वतः पुढे होऊन प्रत्येक गावामध्ये कॅम्प घेतला सर, आणि परम साहेबांसोबत बोलली. पुढाकार घेऊन करणार सर. आपण कॅम्प तुम्हाला तिटकारा काय आमचा? म्हणजे तुम्ही संध्याकाळी येतो मी जातो कुठं हे असे भाषण आम्ही माणसं नाहीत का? वेदना आहे सर. मान्य, मी कुठं नाही म्हणत वेदना नाही, आहे. बरोबर आहे त्यांचा, पण त्यांना पण अधिकार भेटले नाहीत म्हणून ते आले ना. हो, माझे 500 लेकरं या देशातल्या भारतीय संविधानाने दिल्याची स्कॉलरशिप आहे, त्याच्यापासून जर वंचित राहत असतील तर याच्यात दुःख नाही देऊ की आपण. मी काय म्हणलं, 15 दिवसात पहिले विद्यार्थी कॉन्सन्ट्रेट केलं. असं कुठतरी सामंजस्य भूमिका घ्या, आणि तुम्ही वैयक्तिक कुठला विषय घेऊ नका. ते खुर्चीला बोलतायत तुमच्याशी काय गुन्हा त्यांचं वय नाही. की त्या तुम्ही की घरकुलाचा जो मुद्दा आहे, जी जागा, जी शासनाची जागा आहे, त्या शासनाचा GR आहे. मी तुम्हाला GR पण देतो. शासनाची घराखालची जागा नाव करण्याचा GR आहे शासनाचा. त्याची एक तुम्ही अंमलबजावणी करा. असेल ना हा, पण तुम्ही आता शेवटी बॉस तुम्हीच आहेत ना, कारण जागेच मारून येत ना. प्रदत्त समितीचे सदस्य तुम्ही सर. अहो सदस्य असू द्या, जागा एक मीटिंग लावा सर, मीटिंग लावा. प्रांत साहेबांच्या अंडर असते ना. कधी करतो मीटिंग? कधी? तुमच्या विश्वासी अरविंद भवानी नाही, आता फोन लावतो तुमच्या लगेच. लावतो. हाक तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.